ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आणि आता पाहूयात तुमच्या आमच्या कामाच्या बातम्या। मुंबई ठाणे जिल्ह्यासह ग्रामीण भागांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मागील वर्षांइतकाच पाणीसाठा उपलब्ध असला तरी यंदा तो 31 ऑगस्ट पर्यंत पुरेल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाने दिल्या आहेत आणि त्यामुळे पाणी कपात होणार हे स्पष्ट झालं होतं। अखेर बुधवारी झालेल्या बैठकीत पाणी कपातीच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब झालाय। ठाणे लघु पाटबंधारे विभागाने 1 मे पासून आठवड्यातून 1 दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचे निर्देश संबंधित सर्व प्राधिकरणांना दिलेत आणि यामुळे नागरिकांना पाणी कपातीचा फटका बसणार आहे। मिसिंग लिंक 1 मेला खुली होण्याची शक्यता आहे। पहिले 6 महिने फक्त कार आणि बसना परवानगी असेल। खंडाळा लोणावळा घाटातील कोंडीची यामुळे समस्या सुटेल। मुंबई पुणे दरम्यानचं अंतर 30 मिनिटांनी कमी होणार आहे। मुंबई आणि पुणे दरम्यानचं अंतर 6 किलोमीटरनं कमी होणार असं कळत आहे। तर भांडूपमध्ये इलेक्ट्रिक बसच्या नुकत्याच झालेल्या 2 अपघातानंतर बेस्ट उपक्रमानंतर पूर्व उपनगरांमध्ये गर्दीच्या आणि डोंगरी रस्त्यांसाठी मिडी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। यासाठी 9 मीटरच्या 500 सीएनजी बस खरेदी करण्याचं ठरवलंय। तसा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडे पाठवण्यात आलाय आणि या मिडी बसेस घाटकोपर, भांडूप, पवई, विक्रोळी आणि कांजूर मार्ग यांसारख्या भागांतील अरुंद आणि डोंगराळ मार्गांवरती चालवल्या जाणार आहेत। रविवारी झालेल्या एका घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला। म्हाडा मुंबई मंडळाच्या सोडतीतील घरांसाठी अर्जदारांमध्ये निरुत्साह दिसतोय। सोडत जाहीर झाल्यानंतर सुरुवातीच्या 25 दिवसांमध्ये 2640 घरांसाठी केवळ 20,790 जणांनी अनामत रक्कम भरली आहे। सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी आता शेवटचा आठवडाच शिल्लक आहे। मात्र तरी सुद्धा अर्ज संख्या फारशी वाढताना दिसत नाही। अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर 25 दिवसांनी म्हणजेच गुरुवारी संध्याकाळी 6:20 34,765 अर्ज आले होते। त्यापैकी केवळ 20,790 जणांनी अनामत रक्कम भरली। मुंबईतील सध्या 100 किलोमीटरच्या मेट्रो मार्गिका कार्यान्वित झाल्या आहेत। अधिकाधिक प्रवाशांना मेट्रोकडे वळवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत। याचाच एक भाग म्हणून विविध 15 ॲप्सवरती यापूर्वीच मेट्रो तिकीट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि यात आता रॅपिडोचीही भर पडली आहे। मेट्रो 2A, 7 आणि 9 या मार्गिकांची खरं तर तिकीट आता ONDC द्वारे रॅपिडोवर सुद्धा उपलब्ध असणार आहे। कन्फर्म तिकीट तसंच इज माय ट्रिप, हायवे डिलाइट, एक्सिको ट्रेन्स, माइल्स अँड किलोमीटर्स, नवी UPI, वन तिकीट, रेड बस, रेड लेन आणि ट्रिपोझो अशा काही महत्त्वाच्या ॲप्सवरती आता तुम्ही मेट्रोचं तिकीट काढू शकणार आहात। मुंबई महानगरपालिका अतिरिक्त पर्जन्य आयुक्तांच्या आदेशानुसार जलवाहिनी विभागाने नालेसफाईकडे आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे। त्यामुळे नालेसफाईच्या कामाला वेग पकडलेला आहे। गेल्या 2 आठवड्यांमध्ये तब्बल 2,65,908 मेट्रिक टन गाळ उपसण्यात आला आणि यात सर्वाधिक गाळ छोट्या नाल्यातून काढण्यात आलाय। नालेसफाईला उशीर झाल्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबल्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा सर्वपक्षीय नगरसेवकांनी दिलाय। मुंबईत भटक्या कुत्र्यांची संख्या 4.5 लाखांवरती पोहोचू शकते असा अंदाज बांधत महापालिका प्रशासनाने त्यांच्या नसबंदीचं नियोजन केलंय। पुढील 3 वर्षांमध्ये 1,34,000 भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी 23 कोटी रुपये खर्च करणार असून यासाठी 9 संस्थांची नियुक्ती केली आहे। या प्रस्तावाला बुधवारी स्थायी समितीत मंजुरी मिळाली आहे। उन्हाळ्यातील प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने विशेष गाड्यांच्या 18,262 फेऱ्या चालवण्याची योजना आखली आहे। रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिल्लीत रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या तयारीचा आढावा घेतला। रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 25 एप्रिल ते 25 जुलै 2026 या कालावधीत वाढलेल्या प्रवासी मागणीचा सामना करण्यासाठी या विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत।
खासगी ॲप आधारित टॅक्सीला पर्याय म्हणून पहिल्या सहकार तत्वावरती सुरू झालेल्या भारत टॅक्सी या चालकांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केली। मुंबईमध्ये या सेवेला गोयल यांच्या उपस्थितीमध्ये हिरवा कंदील दाखवण्यात आला। या उपक्रमात सहभागी होण्यासाठी चालकांना कोणताही नोंदणी शुल्क भरावं लागणार नाहीये। या निमित्तानं कांदिवली पश्चिम इथे झालेल्या कार्यक्रमात 500हून अधिक रिक्षा, कॅब चालक, वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी आणि सहकारी संस्थांचे सदस्य सहभागी झाले होते।